मित्रांनो, पुणे ते धुळे रेल्वे लवकरच सुरू होईल ही महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर येत आहे। कारण धुळ्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी आता एक निवेदन थेट दिल्लीच्या रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचवलं आहे। तुम्हाला माहिती आहे की अनेक वर्षापासून किंवा अनेक काळापासून पुणे ते धुळे रेल्वे सुरू व्हावी आणि खानदेशकरांसाठी एक जो ट्रान्सपोर्टेशन किंवा जाण्या येण्याचा मार्ग उपलब्ध व्हावा अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून मांडली जात होती। परंतु याच्यावर कोणतेही ऍक्शन प्लॅन न घेता अद्यापही ही जी रेल्वे तर ती सुरू करण्यात आली नव्हती। परंतु ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी प्रत्यक्ष लक्ष देऊन डायरेक्टली दिल्लीच्या रेल्वे मंत्रालयापर्यंत धुळ्यातील लोकांचं निवेदन पोहोचवलं आणि याच्यात स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लक्ष देऊन लवकरच आपल्याला गोड बातमी भेटू शकते की पुणे ते धुळे रेल्वे सुरू होईल आणि खानदेशकरांना जो प्रवास आहे तर तो सोयीस्कर होईल। कारण खानदेशकरांना आतापर्यंत एकच प्रवास होता, तो म्हणजे ट्रॅव्हल्स किंवा प्रायव्हेट बसेसने। त्यामुळे खानदेशकरांना भाडंही जास्त द्यावं लागत होतं। याच्याने त्यांना आर्थिक आणि मानसिक ताण हा येत होता, म्हणून ही रेल्वे सुरू होणं अत्यंत महत्त्वाचं होतं। तर लवकरच हिची डेट अनाऊन्स होऊ शकते आणि पुणे ते धुळे रेल्वे ही सुरू होऊ शकते। काय ही संपूर्ण अपडेट आली आहे पाहूया या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, धुळे पुणे रेल्वे तात्काळ सुरू करण्यात यावी या मागणीसाठी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात पोस्टर झळकावत रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली। यामुळे ही मागणी लक्षवेधी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे। मागणीचे निवेदन थेट दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात पोहोचल्याने लवकरच आनंददायक बातमी मिळेल असा विश्वास आता व्यक्त करण्यात येत आहे। या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे पुणे रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने होत आहे। ही रेल्वे सुरू झाल्यास धुळे जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक यांची खासगी बस व ट्रॅव्हलच्या जाचक भाड्यापासून सुटका होणार आहे। धुळे जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे 25 लाखापर्यंत पोहोचली असून जिल्ह्याचा विस्तार आणि प्रवासी संख्या दिवसेंदिवशी वाढत आहे। याच पार्श्वभूमीवर धुळे दौंड मार्गे पुणे ही थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी असे सणासुदीच्या काळात पुण्याहून धुळ्याकडे येण्यासाठी बस व खासगी वाहतूक सेवा अपुऱ्या पडतात। उपलब्ध असलेल्या बस व ट्रॅव्हल्स कडून अवघ्याच्या सव्वा दर आकारले जात असल्याने नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रासही सहन करावा लागतो। आजच्या काळातही मूलभूत प्रवासी सुविधा उपलब्ध होत नसतील तर विकासाची गती कशी वाढणार असा सवाल आता यावेळी उपस्थित करण्यात आला आहे। मित्रांनो, यापूर्वी धुळे रेल्वे स्थानक कार्यालय, विभागीय रेल्वे कार्यालय तसेच मुंबईतील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने या मागणीचा पाठपुरावा केला होता। मात्र प्रत्येक टप्प्यावर निर्णयासाठी पुढील स्तराकडे निर्देश करण्यात आले। अखेर दिल्लीतील रेल्वे मंत्रालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेना महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी धुळेकरांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे केली आहे। तर दिल्लीने उद्या म्हणायला नको की ट्रम्पचा आदेश घेऊन या मग आम्ही करून देऊ। धुळे ते पुणे रेल्वे याचा पाठपुरावा आजही सुरू आहे। गेल्याच वेळेस आम्ही मुंबईतल्या व्यवस्थापकांना भेटलो होतो, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 15 दिवसात यावर निर्णय कळवू। त्यांनी जसे आम्हाला सांगितलं की आम्ही हे करू शकतो, परंतु दिल्लीतून आम्हाला आदेश आला पाहिजे। तर आज आम्ही दिल्ली झालो आहे, रेल्वे मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो आहे, मंत्र्यांपर्यंत देखील पत्र पोहोचवले। म्हणजे आता धुळे पुणे रेल्वे सुरू व्हावी यासाठी जे जे प्रयत्न केले गेले पाहिजे ते सर्व केले आहेत। आम्ही दिल्लीपर्यंत आलो। धुळेवाल्यांनी सांगितलं उत्तर महाराष्ट्र विभागावाल्यांनी सांगितलं मुंबई विभाग कार्यालय, त्या कार्यालयाने सांगितलं दिल्लीतील कार्यालय। आता आम्ही दिल्लीपर्यंत आलो आहे। फक्त दिल्लीने उद्या म्हणायला नको की ट्रम्पचा आदेश घेऊन या मग आम्ही करून देऊ, म्हणजे झालं। म्हणून आज आम्ही ती मागणी केलेली आहे। लवकरच धुळेकरांच्या सोयीसुविधेसाठी ही रेल्वे आपल्या सर्वांना धावताना दिसेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धुळे जिल्ह्यातून 4 राष्ट्रीय महामार्ग जात असून पुणे मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये जाण्याची संख्या मोठी आहे। वाढते प्रवासी भाडे, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता धुळे दौंड पुणे रेल्वे सुरू झाल्यास दळणवळण सुलभ होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागेल असे सांगण्यात आले। ही मागणी तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी धुळेकरांच्या वतीने देण्यात आला। धुळे पुणे रेल्वे सेवा सुरू झाल्यास धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे।
पुणे हे शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि रोजगाराचे प्रमुख केंद्र असल्याचे दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रवास होत असतो. थेट रेल्वे उपलब्ध झाल्यास प्रवासाचा वेळ व खर्च दोन्ही कमी होऊन सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल. यामुळे धुळे जिल्ह्यातील युवकांना शिक्षण व नोकरीच्या संधी सहजपणे उपलब्ध होतील. या रेल्वेमुळे धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकास वेगाने होण्याचा मदत होईल. शेतमाल, औद्योगिक साहित्य तसेच व्यापारी माल वाहतूक अधिक सुलभ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. दळणवळणाच्या सक्षम सुविधेमुळे जिल्ह्यात गुंतवणूक वाढून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल असाही विश्वास नागरिकांनी यावेळेस व्यक्त केला. मित्रांनो, आता हे महत्त्वपूर्ण पाऊल पुणे ते धुळे रेल्वे सुरू होण्यासाठी उचलण्यात आलेलं आहे. ते म्हणजे आता डायरेक्ट थेट दिल्लीच्या रेल्वे मंत्रालयामध्ये जाऊन निवेदन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुणे ते धुळे रेल्वे लवकरच चालू होऊ शकते. लवकरच आनंदाची जी वार्ता आहे तर ती आपल्याला मिळू शकते. अनेक वर्षापासून किंवा अनेक काळापासून वाट पाहत असलेल्या पुणे धुळे रेल्वेचा जो आता निर्णय, तर तो निर्णय अंतिम टप्प्यात असणार आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला धुळे ते किंवा पुणे ते धुळे रेल्वे ही सुरू होताना दिसू शकते. ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.